SIP करताना 2 ऑप्शन्स असतात आपल्या पुढे. समजा जर माझी 12,000 वर्षाची SIP आहे तर मी ऍट अ टाइम 12,000 भरणे योग्य की वर्षाला 1,000 भरणे योग्य? आता तुमचे 12,000 आहेत, आपल्याला हे पैसे 5-7 वर्ष म्हणजे मुलांच्या शिक्षणाला लावतो किंवा स्वतःच्या लॉंग टर्म साठी करतो. तर खरंच लक्षात राहणार आहे का ट्रम्पने टॅरिफ वाढवलेले, इराण आणि US चा वॉर चाललेला, हे लक्षात सुद्धा राहत नाही. म्हणजे सगळं विसरून जातं. आता रशिया आणि युक्रेनवर कोणाच्याही लक्षात नाही किंवा काय म्हणजे करोना झालेला हा आता एक पास झाला. त्यामुळे काय होतं माहितीये, तुझं लमसम त्यावेळेस जर का इन्व्हेस्ट झाले ना तर ते चांगल्या गतीने वाढते. परत तुझ्याकडे मंथलीच आहे, तुझ्याकडे लमसमच नाहीये तर ती SIP करणं बरोबर. अगदीच काही कळत नसेल तर लोकांना जर का लमसम मध्ये भीती वाटते की लमसम माझे एकदम खाली पण जाऊ शकतात, तर 1 लाखाचे माझे 95-90 सुद्धा दिसू शकतात. तर त्या काळात आपल्याला सिस्टमॅटिक ट्रान्सफर घेता येईल. म्हणजे काय करतो आपण, ते पैसे लिक्विडला किंवा डेट फंड्स मध्ये पार्क करतो जिथे कमी रिस्क असते आणि वीकली किंवा मंथली STP म्हणजे शिफ्ट स्विच म्हणतो आपण त्याला, इक्विटी मध्ये शिफ्ट करतो. तर तेही माध्यम लोक घेऊ शकतात, पण ते SIP पेक्षा मग बेटर ठरू शकतं कारण का ते 3-6 महिन्यात ते पैसे सगळे डेट टू इक्विटी निघून जातात.